नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, राज्यभरामध्ये बऱ्याच बाजार समित्यांमध्ये आपल्याला कांद्याचे दर वाढलेले बघायला मिळत आहे. बऱ्याच बाजार समित्यांमध्ये कांद्याचे उच्चांकी दर बघायला मिळत आहे. तर मित्रांनो, यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. तर ती कशी आपण जाणून घेणार आहोत. कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक ठरणारी एक बातमी समोर आलेली आहे. बांगलादेश सरकारने कांदा आयातीबाबत मोठा निर्णय घेत आयात परवान्याची संख्या लक्षणीयरित्या वाढवलेली आहे. याआधी दररोज केवळ 50 परवाने दिले जात होते. आता मात्र ही मर्यादा थेट 200 परवान्यांपर्यंत नेण्यात आली आहे. या निर्णयामुळे भारतातून बांगलादेशात जाणाऱ्या कांद्याच्या निर्यातीला वेग वाढण्याची शक्यता असून याचा सकारात्मक परिणाम देशांतर्गत बाजारभावातही होण्याची शक्यता आहे. बांगलादेशाने भारतीय कांद्याची आयात पुन्हा सुरू केल्यानंतर अवघ्या काही दिवसातच सुमारे 1,500 टन कांदा तेथे दाखल झाला आहे. यामुळे निर्यातीला चालना मिळाली असून याचे पडसाद भारतातील घाऊक बाजारातही उमटू लागले आहे. बांगलादेश सरकारचा हा निर्णय तेथील स्थानिक बाजारातील दर स्थिर ठेवण्यासाठी असला तरी याचा अप्रत्यक्ष फायदा भारतीय शेतकऱ्यांना होणार आहे. बांगलादेशच्या सार्वजनिक माहिती विभागाने दिलेल्या माहितीनुसार प्रत्येक आयात परवान्याअंतर्गत 30 टनापर्यंत कांदा आयात करण्याची मुभा आहे. आयात परवान्यांची संख्या चौपट झाल्यामुळे एकूण आयात क्षमताही मोठ्या प्रमाणामध्ये वाढली आहे. परिणामी भारतीय कांदा उत्पादकांना अधिक प्रमाणात निर्यात करण्याची संधी मिळणार आहे. भारतातील कांदा निर्यातीमध्ये बांगलादेशचे स्थान अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. भारताच्या एकूण कांदा निर्यातीपैकी 40% अधिक हिस्सा एकट्या बांगलादेशचा आहे. 2024-25 या आर्थिक वर्षामध्ये भारतातून बांगलादेशला सुमारे 4.80 लाख मेट्रिक टन एवढा कांदा निर्यात करण्यात आला होता. या निर्यातीमुळे भारताला अंदाजे 1724 कोटी रुपये परकीय चलन प्राप्त झाले होते. त्यामुळे बांगलादेशकडून आयात वाढण्याचा निर्णय भारतीय कांदा बाजारासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. बांगलादेशच्या कृषी मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की बाजारात स्थिरता येईपर्यंत आणि पुढील आदेश मिळेपर्यंत ही आयात प्रक्रिया सुरू राहणार आहे. यामुळे कांदा दरामध्ये बाजारभावात वाढ चांगली आपल्याला बघायला मिळणार आहे. तर मित्रांनो, आणखी काही माहिती महत्त्वाची मिळाली तर तुमच्यापर्यंत लवकरात लवकर अपडेट केली जाईल. आणि आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपल्या शहराचे, आपल्या तालुक्याचे किंवा जिल्ह्याचे नाव आम्हाला कमेंटमध्ये अवश्य कळवा. चला तर भेटूया व्हिडिओसोबत. तोपर्यंत बघत राहा शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलला. व्हिडिओ घेतल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार. भेटूया व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.